हाय हॅलो नमस्कार फॅमिली. कसे आहात सर्व? आशा करते की तुम्ही सगळे एकदम मस्त असाल. मी पण खूप छान आहे तशी. सर्वात आधी एक छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला. हा व्लॉग खरं तर रविवारीच अपलोड करायचा होता मला, पण काही वैयक्तिक कारणामुळे मला ते अपलोड करता आलेला नाही. म्हणून आज मी तुमच्यासाठी हा व्लॉग घेऊन आलेली आहे. उशीर झाला असला तरी हा व्लॉग तुम्हाला नक्की आवडेल बरं का, अशी मला खात्री आहे. त्यामुळे तुम्ही ना हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज ना आपण एका खास कामासाठी मेहबूबनगरला जाणार आहोत. ते म्हणजे माझ्या मैत्रिणीची खूप दिवसापासून एक इच्छा होती. तिला एक घरासाठी ना एक सुंदर झुमर घ्यायची होती. प्रत्येक वेळी दुकानात गेलो की ती म्हणायची पुढच्या वेळी घेऊ, पण आज तो दिवस आला आहे. आज तिची ती इच्छा पूर्ण होणार आहे. तर म्हणून आम्ही ना सगळे मिळून मेहबूबनगरला निघालेलो आहोत. तर कोणता झुमर निवडला, किती डिझाईन्स पाहिल्या, किंमत किती होती, शेवटी कोणता घेतला आणि तो घरात बसवल्यावर कसा दिसतो, हे सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये मी मी दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही ना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आत्ता आपण थेट दुकानात जाऊया आणि पाहूया किती सुंदर सुंदर झुमर तिथे आहेत. माझ्या मैत्रिणीला कोणता झुमर सर्वात जास्त आवडतो आणि शेवटी ती कोणता निवडते हे पाहण्यासाठी हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर तर दुकानामध्ये आम्ही फायनली पोहोचलेलोच, पण तिथे गेल्यानंतर झुमरच्या इतक्या छान छान डिझाईन्स होत्या ना, ते पाहून तिला सुचतच नव्हतं की नेमकी डिझाईन्स ही कोणती निवडू. शेवटी तिने एक डिझाईन फायनल करूनच टाकली. तोपर्यंत त्यांचं तिकडं बार्गेनिंग चालू होतं. मी इकडं आलेली आणि थोडंसं हे पाठीमागील तुम्ही पाहू शकता छोटे 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 म्हणजे डिझाईन्स किती छान छान आहेत तिथे. आपण गणपतीसाठी व दुर्गादेवीसाठी हे घेऊ शकतो. एकदम सुंदर अशा डिझाईन्स आहेत. इकडे तुम्ही पाहू शकता तेजूचं आणि पियूचं ते रॉ पेपर शिजर काहीतरी खेळ असतो ना, तो खेळ चालूच होता. मुलंही मस्त एन्जॉय करत होते. त्यामुळे आम्ही रविवारच्या दिवशी ना म्हणजे ला शक्य तर जाण्याचा प्रयत्नच करतो. त्यानंतर आम्ही झुमर वगैरे तिथून घेतलेलं आहे. तिला जे आवडलं ते मी लास्टला दाखवणार आहे. तर आम्ही इथं ना टँक बंद म्हणून असा एक प्लेस आहे, त्या ठिकाणी आलेलो आहोत फायनली थोडंसं फिरण्यासाठी. लेकरांनाही मस्त वाटतं आणि इथे आल्यानंतर ना इथलं वातावरणही एकदम फ्रेश आहे आणि कोणी जरी आलं ना, तो इथे आल्यानंतर एकदम मनालाही एकदम शांती मिळते आणि प्रसन्न वाटतं बरं का. इतकं येथील ना वातावरण सुंदर आणि छान आहे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम आम्ही व्हिडिओ शूट करायला चालू केले आणि नंतर सर्वांनी छान छान फोटोजही काढून घेतले वेगवेगळ्या पोजेसमध्ये. आणि नंतर थोडंसं फिरून झाल्यानंतर आता थोडंसं पुढे आलो. पुढच्या बाजूलाही खूप काही पाहण्यासारखं आहे बरं का इथे. आमची थोडीशी धावपळ झालेली कारण की आम्हाला आणखीन किराणा सामानही घ्यायचं होतं. त्यामुळे आम्ही काही जास्त वेळ इथे थांबलेलो नाहीत. साधारणतः एक अर्धा तास म्हणाल तर चालेल इतका वेळ आम्ही इथे थांबलेलो. बाहेरचं दृश्य वगैरे पाहून घेतलेलो. इथे गर्दीही होती, म्हणजे तेवढी जास्ती नव्हती, थोडेच लोक आलेले पाहण्यासाठी. नंतर मी आणि माझ्या मैत्रिणींनी थोडासा आम्ही दोघींनी व्हिडिओ काढलेला. ती गोल गोल फिरायला लागली. मी म्हणलं गोल गोल फिरवायला लागली, मलाही तसंच गोल गोल फिरावं लागले, परंतु तिथं तेवढा प्लेस नव्हता फिरण्या इतका. तिथेच व्हिडिओ स्टॉप केला आणि नंतर तेजू आणि तेजूचे पप्पा या साईडला आले. या साईडलाही हे असं मस्त असं इथे बनवलेलं आहे पाहण्यासारखं. नंतर तेजूचे आणि त्याच्या पप्पाचे छानसे फोटो काढून घेतले इथे, त्यांचा थोडासा व्हिडिओही बनवला आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत फायनली. तुम्हाला तर माहितीच आहे नॅशनल मार्ट, गेल्या वेळेस मी पाठीमागील व्हिडिओमध्ये ते दाखवलेलं आहे. तिथे आम्ही म्हणजे महिन्याला जे काही ग्रोसरी लागते ना, आम्ही तिथूनच भरतो, कारण तिथे रेट जो आहे ना तो थोडासा जेमतेम आहे, म्हणजे आपल्याला परवडेल इतका असा रेट आहे. तर चला तर मग. तर मैत्रिणींनो, आता ना आम्ही फायनली नॅशनल मार्टच्या जवळ पोहोचलेलो आहोत. तर इथली गर्दी बघून आम्हाला तर धक्काच बसला. बापरे! अक्षरशः पाय ठेवायलाही जागा नव्हता बरं का तिथे. खरं तर आज पगार झाल्यानंतरचा पहिला रविवार असल्यामुळे ना जवळपास सगळेच महिनाभराचं किराणा सामान भरण्यासाठी इथे आलेले होते बरं का. कारण प्रत्येकाच्या ट्रॉलीमध्ये भरपूर सामान दिसत होतं. कोणी घरगुती वस्तू घेत होतं, तर कोणी महिन्याचं पूर्ण ग्रोसरीचं प्लॅनिंग करत होतं. आम्ही आता हळूहळू आमचं शॉपिंग सुरू करणार आहोत. थोडंसं पुढे गेलो तर काय, तिथे जाताच लक्षात आलं की अरे बापरे! तिथे ट्रॉली भेटणंही इतकं मुश्किल होतं. एवढी गर्दी होती आणि जेवढे काय म्हणजे आम्ही इथं जेवढ्या मराठी फॅमिलीज आहोत,
जेवढे काय आहेत ना सर्वजण तिथेच ग्रोसरी भरण्यासाठी जातो. कारण मी मगाशीच सांगितलेले इथे रेट ना आम्हाला जेवढे पाहिजे त्या रेंजमध्ये असतात. त्यामुळे सर्वजण आणि फिरणंही होतं मुलांच्या आईंचं सगळ्यांचंच. म्हणून आम्ही किराणा सामान भरण्यासाठी खरं तर तिथेच जातोच. आणि आपल्याला जे हवं आहे ना ते आपण हाताने निवडून घेऊ शकतो मेन म्हणजे. आणि छोट्या दुकानामध्ये गेल्यानंतर आपण तसं काही करू शकत नाही ना, त्यामुळे आम्ही शक्यतो तिथेच जातो किराणा भरण्यासाठी. फायनली आम्ही किराणा घेतलेला आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर ना मला व्हिडिओ बनवायलाही भेटलेला नाही, कारण गर्दी इतकी होती की त्यामध्ये मोबाईल काढणं, साईला सांभाळणं, नंतर व्हिडिओ बनवणं हे शक्यच नव्हतं. फायनली आम्ही किराणा वगैरे घेऊन घरी पोचलेलो. घरी पोचल्यानंतर हे पाहू शकता, हे माझ्या मैत्रिणीनं झुम्मर घेतलेलं आहे आणि त्याचं इन्स्टॉलेशन माझे मिस्टर आणि तिचे मिस्टर असं मिळून दोघांनी केलेलं आहे. तर आजच्यासाठी एवढंच. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असाच काहीतरी नवीन विषय घेऊन.